मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरी करणारी टोळी गजाआड करून त्यांच्याकडून चोरीच्या 13 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमले होते। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळालेल्या माहितीनुसार समांतर तपास करत असताना मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयित मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याचे समजतात। त्यावरून पोलीस पथकाने आयुबी चौकात सापळा रचून संशयित आरोपी इकलाक अहमद इम्तियाज अहमद वय वर्ष 23 राहणार इस्लामाबाद रविवारी वाड मालेगाव यास ताब्यात घेतले। त्याच्याकडून मिळून आलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर गाड्यांचे कागदपत्रेबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर देत त्यात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी व त्याचा साथीदार जहीर अहमद अब्दुल राहणार संगमनेर मालेगाव अशा दोघांनी मिळून सदरची मोटरसायकल सौंदाने तालुका मालेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याची अधिक विचारपूस केली असता आरोपीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन त्यांच्या ताब्यातून 13 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्यांनी मालेगाव शहर, सटाणा, चांदवड, जळगाव, येवला, नाशिक अशा ठिकाणून चोरी केल्याचे सांगण्यात आले असून एकूण 6 गुन्हे उघड झाले आहेत। सदर आरोपीच्या ताब्यातून एकूण 7 हिरो होंडा स्प्लेंडर, होंडा शाईन 2, एक ड्रीम युगा, हिरो HF डिलक्स, एक यामा SS, एक हिरो पॅशन अशा एकूण 13 चोरीच्या मोटरसायकली एकूण किंमत 6,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपीने कबुली दिल्याने मालेगाव तालुका, सटाणा, जळगाव, येवला, चांदवड, मालेगाव छावणी, नाशिक, भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेले 6 मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत। सदर आरोपीने चोरी केलेल्या मोटरसायकली खरेदी करणारे निसार अहमद अक्सर हुसेन राहणार देवीचा मळा मालेगाव, मुजीब अहमद जमील अहमद राहणार संगमनेर मालेगाव, फरहान अहमद इम्रान अहमद राहणार मरी माता मंदिर मालेगाव, शोएब मोहम्मद अजगर राहणार पॅशन चौक मालेगाव, मोहम्मद शोहेब मोहम्मद इद्रिस राहणार नयापुरा काबिल चौक मालेगाव, भिकन दादा मिया पिंजारी राहणार देवीचा मळा मालेगाव यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे। यातील आरोपींना मालेगाव छावणी पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 323/2023 भादवी कलम 379 या गुन्ह्यात हजर करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी इकलाक अहमद याचा साथीदार जहीर अब्दुल हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। सदर आरोपीकडून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, हेमंत पाटील, चेतन सदवतकर, संतोष हजारे, सुनील पाडवी, देवा गोविंद, गिरीश बागुल, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने 6 चोरीच्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। मालेगाव शहर परिसर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना घडत असताना बऱ्याच वेळा पोलिसांकडून त्याच्यामध्ये डिटेक्शन सुद्धा झालेलं होतं। परंतु सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी जात होत्या। याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी LCBचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्यांचे मालेगाव पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि बाकी सर्व स्टाफ यांना आणि मालेगाव पोलीस स्टेशनमधला मालेगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनला असे आदेश दिले होते की वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने एखादी गँग असेल आपण त्याचा तपास करावा। LCBच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीवरून सदर प्रकरणामध्ये 13 मोटरसायकल आज रोजी आरोपितांकडून जप्त केल्या आहेत। याच्यामध्ये आरोपितांमध्ये 2 मुख्य आरोपी आहेत आणि त्यांनी इतर ज्या 5 आरोपींना सदरच्या मोटरसायकल विकल्या आणि ते विकत घेत असताना विकत घेणाऱ्यांनी कोणताही कागदपत्री पुरावा तपासला नाही। अशा प्रकारे एकूण 7 आरोपींना आपण अटक केली आहे आणि याच्यामध्ये 6 मोटरसायकलच्या अनुषंगाने यापूर्वीच पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्याचा देखील याच्यामध्ये आज तपास झाला आहे। उर्वरित 7 मोटरसायकलची माहिती आम्ही लोकांना देणार आहोत। ज्यांच्या गाड्या आहेत त्या कंपनीची गाडी आहे, जो रंग आहे
आणि जो चेसिस नंबर इंजिन नंबर आहे त्यांनी त्याची पुरावा द्यावा आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाईच्या अंती त्यांना देखील गाडी परत करण्यात येईल. नागरिकांना आमची अपील आहे की आपण अशा प्रकारे सेकंड हँड गाड्या विकत घेत असताना कागदपत्रांची पूर्ण पूर्तता झाली आहे याची खातरजमा करावी. प्रत्येक गाडी नाही परंतु बहुतांश गाड्यांमध्ये कुठेतरी गाडी चोरीची आहे, कुठेतरी गाडीचे इन्स्टॉलमेंट थांबलेले आहेत, कुठेतरी काहीतरी अडचण आहे म्हणून तो गाडी विकणारा कमी रेटने गाडी विकत आहे. हे देखील नागरिकांनी गाडी घेताना लक्ष देणं आवश्यक आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मालेगाव.